श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने पूर्ण व्हावी हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. आपण नित्यनेमाने दररोज स्वामी महाराजांची सेवा करत असतो. नित्यसेवेला खूप सारे असे महत्त्व आहे. म्हणून कोणतेच ग्रंथाचं पारायण जमत नसेल किंवा कोणती सेवा जमत नसेल तर सर्वात सोपी आणि नामस्मरणाची सेवा आहे, नित्यसेवा आहे. या सेवा केल्याने जीवनातल्या सर्व अडचणी दूर होण्यास आपल्याला मदत होते आणि मनाला शांती मिळते, घरात बदल घडून येतात, सकारात्मकता वाढत जाते. या सेवेबरोबरच आणखीन एक सेवा आहे, ती स्वामींची नित्यनेमाने करावे. तसं तर आपण दररोज स्वामींना नैवेद्य दाखवणे खरंच महत्त्वपूर्ण आहे. कितीही पंचपक्वान किंवा कोणताही दररोज स्वामींना बनवून न दाखवता आला म्हणून स्वामींना नैवेद्य दाखवणे चुकू नये. कारण जी काही आपण दररोज नित्यनेमाने भाजी भाकरी सात्विक जेवण बनवत असतो ना घरामध्ये, ते स्वामींना नित्यनियमाने दररोज नैवेद्य अर्पण करावा. कारण बऱ्याच स्वामी भक्तांना स्वामींना नैवेद्य कसा अर्पण करायचा किंवा स्वामींना नैवेद्य कसा दाखवायचा, योग्य पद्धत कोणती आहे हे देखील माहिती नाही. म्हणून आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की स्वामींना योग्य पद्धतीने नैवेद्य कसा अर्पण करावा, नैवेद्य अर्पण करत असताना कोणत्या मंत्राचा उच्चार करावा किंवा नैवेद्य कसा भरावा. नैवेद्यामध्ये एक महत्त्वपूर्ण अशी गोष्ट आहे, ती जर तुम्ही ठेवली तरच नैवेद्य तुमचा परिपूर्ण होत असतो. तर तो कोणती गोष्ट आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर आपण जे काही सात्विक जेवण दररोज नित्यनेमाने बनवत असतो ते एका ताटामध्ये भरून घ्यायचं आहे. मग भाजी चपाती वरण भात हे सर्व काही ताटामध्ये भरून घ्यायचं आहे. आणि नैवेद्य कशा प्रकारे दाखवा, जे काही तुम्ही दररोज नित्यनेमाने तुमच्या जेवणामध्ये असतं ते देखील तुम्ही स्वामींना नैवेद्य म्हणून अर्पण करू शकतात. तर देवासमोर जमिनीवर पाण्याचे चौकोन मंडल करावे. बघा, पाण्याने भरलेला ग्लास घ्यायचा आहे किंवा तांब्या घ्यायचा आहे. त्या पाण्याने देवांसमोर म्हणजेच आपल्या देवघरासमोर छोटंसं मंडल तयार करायचं आहे, चौकोनी मंडल तयार करायचं आहे. सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे ती विसरता कामा नये, ती म्हणजे नैवेद्याच्या ताटात तुळशीचे पानं असणं खरंच महत्त्वपूर्ण आहे. स्वामींना नैवेद्य दाखवत असताना त्या ताटामध्ये नैवेद्याच्या ताटामध्ये तुळशीचं पान नक्कीच ठेवायचं आहे आणि एक पान त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. म्हणजेच जे काही तांब्या घेतलेला आहे आपण नैवेद्य दाखवण्यासाठी त्याच्यात टाकायचं आहे आणि उजव्या हाताने पाणी घेऊन ताटाभोवती फिरवायचं आहे. तर 3 वेळेस हे पाणी फिरवा आणि 3 वेळेस गायत्री मंत्राचा उच्चार करायचा आहे. त्यानंतर उजव्या हाताच्या बोटाने नैवेद्याचा वास देवाकडे अर्पण करत असताना या मंत्राचा उच्चार नक्की करावा. तर नैवेद्य दाखवताना कोणता मंत्र म्हणायचा, तर ओम प्रणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम विहानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समनाय स्वाहा, या प्रकारे मंत्र नक्की म्हणावा. त्यानंतर नैवेद्य समर्पयामी असे म्हणावे. तर या प्रकारे नैवेद्य स्वामींना दाखवण्याचे योग्य नियम आहेत. पण नैवेद्य दाखवत असताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी, कांदा लसूण नसलेले सात्विक जेवण स्वामींना नक्की दाखवावे. आधी देवाला नैवेद्य दाखवून मग स्वतः जेवण करावे. नैवेद्य दाखवताना मन शांत आणि श्रद्धेने ते नैवेद्य दाखवावा. दररोज फक्त पाणी साखर जरी दाखवलं तरी पण खरंच खूप पुरेसं आहे. स्वामी म्हणत नाहीत की मला हे बनवा ते बनवा, पण आपण आपल्या श्रद्धेने स्वामींना नैवेद्य दररोज नित्यनेमाने दाखवावा. जे काही आपण आपली घरामध्ये भाजी चपाती भाकरी बनवलेली आहे, जर तुम्हाला शक्य होत नसेल दररोज, तर स्वामींना एक फळाचा नैवेद्य दररोज तुम्ही दाखवू शकता किंवा साखरेचा नैवेद्य देखील दाखवू शकता. साखरेचा नैवेद्य दाखवत असताना देखील तुळशीचं पान त्या नैवेद्यावरती नक्की ठेवावा. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे तुम्हाला शक्य होत असेल तर दर गुरुवारी स्वामींचा आवडतीचा जो पदार्थ आहे, म्हणजेच स्वामींना पुरणपोळी बेसन लाडू पिठलं भाकरी अत्यंत प्रिय असणाऱ्या ह्या गोष्टी आहेत, शक्य असलेत गुरुवारी यातली एखादी तरी पदार्थ घरामध्ये बनवून नक्की स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवावा. रोजचा नैवेद्य दाखवल्यानंतर थोड्या वेळाने ते ताट उचलून घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून ते नैवेद्य ग्रहण करावा. तर या प्रकारच्या महत्त्वपूर्ण अशा नैवेद्य कसा दाखवावा स्वामींना आणि नैवेद्य दाखवत असताना कोणत्या मंत्राचा उच्चार करावा, अगदी सोप्या पद्धतीनं ही संपूर्ण माहिती आहे. तुम्हाला जर खरंच ही माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. ओम श्री स्वामी समर्थ.